ही आई अशी कशी सून आणलीस तू? याचं घराणं पण थर्ड क्लास आहे, एक नंबरचं. सामान बघितलीस का कसं दिलं त्याने ते, आणि किती दिले ते? काय झालं ग चकुले? सामान वगैरे सगळं छानच आहे की, तुला काऊन वाटायला बरं चांगलं दिलं नाही म्हणून? जाऊन बघ तू, कॉट फ्रीज वगैरे सगळं काही मोठ्या मोठ्या वस्तू दिल्यात तर बघ जाऊन जा. एक पण वस्तू यांनी अशी ब्रँडेड दिली नाही बघ. असू दे ग चकुले, पाहुणे चांगले आहेत, गरीब घरची मुलगी आहे, घराला सगळे आपल्या सांभाळून घेईल, पाहुण्या रावण्यांचं उठबस करेल ती. अजून काय पाहिजे तुला? सुंदर आहे तुझी बहिणी, तुझ्या भावाला पण खूप आवडली ती. काय झालं बरं, सामानाहूनच गेलं जाते का माणूस? तू तर आंधळ्यासारखंच करतीस बघ आई, तुला काही दिसतच नाही. बोला तिला इकडे, बघ काही जमते का? स्वयंपाक पाणी चहा पोहे वगैरे काही नाश्त्याला. शकुले तुला एवढा काऊन राग यायला बरं? तुला काय तर कायमस्वरूपी राहायचं आहे की काय? तुझा बी आज ना उद्या लग्न होईलच की, एवढी काऊन रागवायलीस तू? आई तिच्याशी तू माझी तुलना करायलीस? मला पण तू असं सामान देणार आहेस की काय? तसं नसतंय ग छकुले, लग्नाच्या टायमिंगला मायबापाला खूप खर्च होत असते ग, बघून बघून द्यावं लागते सगळं काही. काय माहिती आई कशी सून आणलीस की तू? तुला या पाहुण्यासोबत पूर्ण आयुष्य काढायचं आई. उठ बस असते, बोलवण असते, येणारे जाणारे पाहुणे असतात, लग्न असतात, सण असतात, प्रोग्राम असतात घरामध्ये त्यांच्या आणि आपल्या पण. आहेर पण बघावा लागतो, आहेर पण बघून करावा लागतो. आता त्यांच्या साड्या बघ त्यांनी कशा घेतल्या होत्या लग्नामध्ये. शकुले जास्त तू मध्ये मध्ये बोलू नकोस बरं, मी बोलते सोनमला काय आहे काय नाही ते. सोनम, बाई सोनम. काय म्हणता आई? सोनम चहा कर बरं 2 कप बाई, जाऊन जा, आणि नाश्त्याला पण काहीतरी करून घेऊन ये. बरं ठीक आहे आई, मी बनवते. आणि हो वहिनी, पानसट खात असणार तुम्ही तुमच्या माहेरामध्ये, चांगलं बनवा इकडे. कोणी पण कसं पण नाही खात इकडे आमच्या घरी. स्वच्छ हात वगैरे, भांडे भाजीपाला सगळंच काही व्यवस्थित धुवून घेऊन या. ताई आमच्या माहेरामध्ये पण सगळेजण हात बित धुवून, भाजीपाला वगैरे धुवून, भांडे वगैरे धुवूनच खातात सगळेजण. असंच कोणी पण नाही खात काही पण. उगीच जे मला माहिती आहे ते तुम्ही काहून सांगायला ताई? सोनम तू जाऊन बनव जा, घेऊन ये. हो आई आणते मी. बघितलंच आई, कैची सारखं कसं तोंड चालते. मी एकदाच बोललो, तिने केवढं मोठं उत्तर दिलं मला त्याचं. शेकुले तू पण जरा सांभाळून बोलत जा ग. मानलं की ती गावाकडची आहे, खेड्याची आहे, पण ती पण शिकलेलीच आहे, तिला पण सगळं समजते. शेकुले तू छोटी नाहीस, असं घालून पाडून बोलत जाऊ नको. तुझ्या भावाची बायको आहे ती, तुझी वहिनी आहे ती, सून आहे ती आता या घरची मोठी. मी एवढं काय बोलले आई बहिणीला? तू मला एवढं टचटच बोलायलीस? वास तर चांगला आला, वडापाव बनवायली वाटते. वहिनी, ओ वहिनी. 1 घंटा होऊन गेले आई, काय बनवायली काय माहिती. वा सोनम किती छान बनवलेस ग वडापाव तू. आई तोपर्यंत तुम्ही वडापाव खा, मी चहा बनवते तुमच्यासाठी. ठीक आहे सोनम, तू पण खा ना आमच्यासोबत बसून वडापाव. नको आई उगीच, मग ताई काहीतरी बोलतील, मग उगाच विनाकारण नाराजगी होईल बघा. तुम्ही खा दोघी जणी, मला किचन मध्ये दुसरे पण काम आहेत, मी काम करत करत चहा बनवते. आई वडापाव तर चांगले दिसायलेत, पण एका आठवड्याचं तेल वहिनीने या सगळ्या वडापावला लावलं वाटते. शेकुले वडे तर तेलामध्येच तळतात ना ग, थोडंफार तर तेल लागेलच ना. तुला काही बोलायचं असते म्हणून काहून बोलतेस तू? बघ तुझ्या लाडक्या सोनबाईनं करून देत वडापाव, खाऊन बघ जरा. नाहीतर मग नंतर समजलं की हे वडापाव खाल्ले, चटणी खाल्ली, नंतर तुला लूज मोशन स्टार्ट झाले. शांत बस ग छकुले, उगं ती ऐकल. तोंडाला आलं म्हणून काही पण बोलायचं का? वास तर किती छान येत आहे बघ वडापावचा. खा की आई, मग तुझ्या लाडक्या सुनबाईने बनवलेत. छकुले तू कुठे चालली आता? खाय की तू पण. खा तूच, तुझ्या सुनेने जे बनवलेत. मला नाही खायचे, मी चालली माझ्या रूम मध्ये झोपायला. बाई मी या छकुलीचं काय करू? हिला कसंच बरं वाटणं गेले, काही पण काम केलेलं सोनमनं. मी काय म्हणते, आपल्या लग्नाला अजून 1 पण महिना पूर्ण नाही झाल्या, आणि छकुली ताई नुसतं माझ्यावर कोणत्याही गोष्टींवर वरडावरडी करतात बघा. तरीही आई माझा सपोर्ट घेतात बरं प्रत्येक कामामध्ये, पण छकुली ताईला मध्ये मध्येच काहीतरी बोलायचं असते. मी कोणतं पण काम करू आणि कितीही चांगलं करू, त्यांना कमीपणा काढायचा त्या कशा पण काढतात माझ्या कामामध्ये. असं नाही करायचं ना. मी वहिनी झाले म्हणून काय झाले, मला पण लागतात ना काही गोष्टी. त्यांचं वागणं पण चांगलं वाटत नाही मला कधी कधी. सोनम तू पण काय गोष्टी धरून बसलीस बरं? लग्न झालंय आपलं नवीन नवीन, दुसरं काही बोलायचं तर तेच बोलायलीस तू माझ्याजवळ. दुसरं काही बोल ना. तुला कसं राहावं असं वाटते? तुला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटते का नाही? का ड्रेस घालायचा असतो तुला रोज कामं करताना? मी तुम्हाला काय सांगत आहे, तुम्ही मला काय बोलत आहात? असं जाऊ द्या, तुम्ही पण बहिणीकडूनच बोलणार ना, माझी साईड कशाला घेणार तुम्ही? खरं असेल तरी पण. तसं नाही ग सोनम, शकुलीचा स्वभावच तसा आहे बघ. स्वभाव तसा असेल, तुमची बहीण आहे ती, तुम्ही सहन करा ना काही पण बोलेला. आणि तसं पण तुम्ही तिचे भाऊ आहात, ती तुम्हाला काही पण कसं बोलणार? मी आहे दुसऱ्या घरची गरीब मुलगी, म्हणून माझा फायदा उचलतात की काय आहे की ताई? असो जाऊ द्या, तुमची बहीण आहे ती, तुम्ही बहिणीकडूनच बोलणार. मला खूप काम आहेत किचन मध्ये, मी चालले. सोनम थांब ना, ऐक ना माझं, नाराज नको होऊस ग. किती वेळच्या पोळ्या बनवायला वहिनी, झाल्या की नाही अजून बनवणं? बनवतच आहे ना, 1-2 थोडी बनवायच्या आहेत, जास्त बनवल्या आता. आणि हो तसं बघायला गेलं तर तुमचा आणि आईचा नाश्ता आताच झालाय, मग इतक्या लवकर जेवण थोडी कोणी करणार? आणि तुमचे भाऊ तर आता येत पण नाही, संध्याकाळी येतात, त्यांना तर गरम करून द्यावं लागते ना.
2 तर पोळ्या खातो माझा भाऊ, आणि ते पण मला सांगायला का संध्याकाळी त्यांना गरम करून द्यावं लागते म्हणून. उगीच किचन मध्ये भांडण करत बसू नका माझ्यासोबत. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. सगळेजण जसं करतात ना तसंच मी पण करते. नाही बघलं तुम्ही चपात्या वगैरे पोळ्या वगैरे कशा करताय, पुऱ्या कशा करताय, स्वयंपाक कसा करताय ते. आणि हो, तुम्हाला किचन मध्ये येऊन बघायची काय गरज आहे? तुम्ही जे रोज खाताय ना ते स्वयंपाक मीच बनवते ना. हो मला माहिती आहे तुम्हीच बनवता. मी तर हे बघायला आले होते तुम्ही हात वगैरे धुता की नाही स्वयंपाक करताना. म्हणजे तुम्ही ठरवलं म्हणा की आज भांडण करायचं माझ्यासोबत, ते पण किचन मध्ये येऊन. उगं नाही तर डोक्याला ताण हिचा. हिला काय होते काय माहिती मला बघून. हिला वाटायलंय मी गावाकडची खेड्याकडची आहे म्हणजे हिचं काही पण बोलणं मी ऐकून घेईल. हिला माहिती नाही माझ्या नादाला जर लागली ना तिचं जिणं मुश्किल करेल मी घरामध्ये. सगळं चांगलं बनवलं तरी नाव बोट ठेवते, काही नाही बनवलं तरी नाव बोट ठेवते. असं केलं तसं केलं, एवढं केलं तेवढं केलं, इकडले हा तिकडले हा. सोनम काय झालं तुला राग राग करायला? तुमची बहीण काय लहानपणी डोक्यावर बिकार पडली होती की काय? प्रत्येक गोष्टीवर टोमणी मारायची, रागा रागात बोलायचं. मला का तुम्ही कुठून उचलून आणलं की काय? पळून आले काय मी तुमच्यासोबत? ही छकुली पण ना, कसं करू मी हिला? तुला काय बोलली ती आता? मी किचन मध्ये स्वयंपाक बनवू लागले. काय माहिती त्यांना माझ्यासोबत भांडण करायचे असतात की काय पाठीमागून आल्या त्या चुपचाप. आणि मला म्हणल्या तुम्ही चपात्या वगैरे पुऱ्या पोळ्या वगैरे कशा बनवता ते मी बघण्यासाठी आले म्हणून. मी म्हणलं कशा बनतात? चपात्यासारख्या चपात्या बनतात, पुऱ्यासारख्या पुऱ्या बनतात, आणि तुम्ही जे रोज खाताना ते मीच बनवते. पण नाही, तुमच्या बहिणीचं म्हणणं हे होतं की मी स्वयंपाक करताना हात वगैरे धुते की नाही. मी एवढी येडी आहे का? मला पण स्वयंपाक खायचा असतो ना. एक नंबरची खडूस आहे बघा तुमची बहीण. सर का काही गरज नाही जवळ बसून प्रेमानं बोलायची. सोनम माझं पिल्लू, बरं चल आपण कुठे मूवीला जाऊयात का? शॉपिंग करूयात का? काही घ्यायचं आहे का तुला? हो चला ना जाऊयात शॉपिंगला, मूवीला. आता कशी खुश झाली माझी पिल्लू. मग होणार ना, शॉपिंग आणि मूवीसाठी कोण खुश नाही होत. असं का? चल बरं लवकर रेडी हो, मग मी संध्याकाळची तिकीट बुक करतो आपल्या दोघांसाठी. वा वा क्या बात आहे. काय झालं, क्या बात आहे म्हणायला? तुम्ही दोघे मस्त बाहेर फिरायला जाणार, शॉपिंग करणार, मूवी बघणार, मजा करणार, आणि मी आणि आई घरातली कामं करायची का? शकुली जास्त मध्ये मध्ये बोलू नकोस आहो. आमच्या दोघांचं नवीन लग्न झालंय, कुठे गेलो का आम्ही बाहेर दोघे जण फिरायला? उगा नाही तर सोनम सोबत पण भांडण करायलीस कोणत्या ना कोणत्या गोष्टीहून. शकुली तू काय मॅड झालीस की काय बरं? काय झालं? मी काय केलं आता? सोनम तुझी बहिणी आहे, तिला कळत नाही का स्वयंपाक कसा करायचा, काय नाही, किती करायचा, हात धुवायचे असतात की नाही स्वयंपाक करताना? छोट्या छोट्या गोष्टीवरून तिच्यासोबत भांडण करायची काय गरज आहे? बहिणी आहे ती, या घरची सून आहे ती मोठी. मी असं काय बोलले तुझ्या बायकोला जेवढा राग यायलाय तुला? शकुले तुझी सोनम वहिनी काय अनपड गवार नाही, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तिचं MA मध्ये. तुला तिला नेहमी घालून पाडून बोलायची काय गरज असते? बघ तू शिकलेली आहेस, ती पण अनपड नाही ना. काल मी वडापाव बनवला तर शिकुली ताई म्हणाली त्याच्यामध्ये तेल किती आहे. आता वडापाव तर तेलामध्ये तळूनच निघतो ना शेवटी, पाण्यात तर तळून निघत नाही वडापाव. मी तर नाही बघितला आतापर्यंत. सांगून ठेवा तुमच्या बहिणीला, मी एक पण शब्द आगावीचा सहन करून घेणार नाही. खेड्याची आहे म्हणून काय झालं, मला पण समजते सगळं, मला पण मान सन्मान आहे ना. दादा तू पण बायको आले की बायकोकडूनच बोलायलास, बहिणीचं तुला काही वाटणं गेलंय ना? लग्नानंतर पोरग बहिणीचं आणि माईचं कोणतीच गोष्ट खरं धरत नाही, ते बदलून जाते, बायकोच्या हो मध्ये हो देते. तेवढं तुम्हाला बोलायची काही गरज नाही. मी कोणता पण चुगला लावून देत नाही तुमच्या भावाला, आणि तुमच्या भावाला पण माहिती आहे तुमचा स्वभाव कसा आहे ते. शकुले वहिनीसोबत 2 शब्द जरी चांगली बोललीस ना तरी वहिनीला लई चांगलं वाटते. ती का तुला काम लावते काय? कोणतं कर म्हणते की काय काम किचन मधलं कोणतं पण घरातलं? ती पण स्वतःचं घर सोडून आपल्या परक्या घरामध्ये येऊन सगळ्यासोबत राहत आहे ना, मग तिला पण प्रत्येक गोष्ट कम्फर्टेबल होत असतील ना. मला खूप वाटते बरं छकुली ताईसोबत छोट्या बहिणीसारखी राहू, पण त्या नेहमी मला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये हाडतूड करतच असतात. मानलं की मी गरीब घरची आहे, पण आम्हाला पण मान सन्मान आहे ना. असं पण नाही की मी अनपड गवार आहे, मला सगळेजण काही बोलतील आणि मला काही कळणार नाही. सोनम आता तू नाराज नको हो, मी बोललो ना तुझ्यासमोर शकुलीला. अरे यार तुमच्या दोघींचं पण ना तुम्ही सॉल्व्ह करत जा ना. तुझ्याकडून बोललो तर तिला राग येते, तिच्याकडून बोललो तर तुला राग येते. माझं मरण दोघीच्या मध्ये करत जाऊ नका. तुम्ही तुमचं सॉल्व्ह करून घेत जा, जे पण भांडण आहे, जे पण वाद आहे तुमचा. भाजी का पाहिली काही ना, आज तरीची चांगलीच दाखवते बघ की मजा. वहिनी, ओ वहिनी, काय करायल्या? अजून काय करतात किचन मध्ये? गोट्या खेळायले बघा ना. आता भांडण तुम्हाला करायचे आहेत वाटतं. नीट प्रश्न केला होता ना मी, नीट उत्तर द्यायचं ना. मग तुमचे एवढे मोठे मोठे डोळे काय हात धुतले की नाही तेच बघता की काय तुम्ही? मला किचन मध्ये येऊन फालतूचे प्रश्न करण्यापेक्षा आपल्या आपल्या रूम मध्ये जाऊन अभ्यास करायचा. ते तुम्ही मला नका शिकू. मग उठलं की सुटलं किचन मध्ये येऊन बघायची काय गरज आहे? मी काय करायले, काय खायले, कसं बनवायले ते. आपापली एक्झाम जवळ आली, जाऊन अभ्यास करायचा. कशाला नोक जोक करायचं किचन मध्ये? आणि हो छकुलीताई, एवढे मोठे मोठे डोळे काय तुम्हाला फक्त लावायला करायला दिले ती काय? दिसत नाही का एवढा मोठा चाकू आहे, मेथीची भाजी आहे, कोळपाट आहे, मी मेथीची भाजी कापत आहे ते. आणि हो तसं बघायला गेलं ना तर मेथीची भाजी कापून करू नका, खुडून करा. आईला भाजी खुडून आवडते, कापून नाही.
बरं नंदनबाई, तुमच्या भावाला तर कापूनच आवडते ना भाजी मेथीची. मी आईला विचारलं. तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा बरं, डोकं खराब करू नका माझं उगीच. आणि हो तसं पण तुमचे काम सोडून तुम्हाला किचन रूम मध्ये यायची गरजच काय आहे? हे माझं घर आहे, माझं किचन आहे. मी कुठे पण जाईन, कधी पण जाईन. तू कोण सांगणारी मला? हो का नंदनबाई, आता हे कायद्यानं माझं पण घर आहे आणि माझं पण किचन आहे. त्याच्यामुळे मला तू पण विचारायचं नाही मी काय करायले, कधी करायले आणि कसं करायले ते. वहिनी तुम्ही लय बोलायल्या, लय तोंड चाललंय तुमचं आजकाल. असं का? तुझं तोंड तर शिवूनच घेतलंस तू. थांबा येऊ द्या तुमच्या भावाला, त्यांना सांगते जा फोन चेक करा म्हणते, कोणाला बोलते, किती वेळ बोलते आणि कधी कधी बोलते ते. सगळा मूड खराब केला स्वयंपाक बनवायचा. वहिनी मी बनवते ना स्वयंपाक, तुम्ही रूम मध्ये जाऊन आराम करायचा. आता कसं? भाजी कापून ठेवा, मी थोड्या वेळात आलेच. भाजी कापून ठेवा म्हणे, माय फूट. अर्धवट भाजी कापून सोनम कुठे गेली असणार बरं? सोनम, ए सोनम बेटा. आई तुम्ही किचन मध्ये? काय म्हणता? अगं काही नाही ग, भाजी अर्धवट कापलेली दिसली. मी म्हटलं सोनम भाजी कापता कापता कुठे गेली? आई रूम मधून मला फोनची बेल ऐकायला आली, मी तिकडेच गेले होते. बरं बरं ठीक आहे बाळा, भाजी कापून घे, स्वयंपाक बनव लवकर, भूक लागली बघ आता मेथीची भाजी बघून. हो आई लगेच बनवते. आणि हो सोनम, काही मदत हवी असेल तर मला सांग. हो आई नक्कीच. खूप दिवस झाले सोनमच्या आई वडिलांना कॉलच नाही केला मी, आणि त्यांनी पण मला नाही केला. काय माहिती ते कामात असतात, शेतामध्ये काम करतात ना. सोनम तू यावेळी इथे? राहुल नाही आला का? सोनम काय झालं, नाराज का आहेस? इथे वर येऊन बस, मला काय झालं ते सांग. आई मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं, चकुलीताई माझ्यासोबत कसंच चांगलं राहत नाहीत, मला नेहमी घालून पाडून बोलत असतात. सोनम मी तिला खूप वेळेस सांगितलं ग, नीट वागत जा, नीट बोलत जा, शिकलेली आहेस तू, मोठी आहे झालीस आता. आई मला काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांनी कोणतं जरी काम मला सांगितलं तर मला काही हमपणा कमीपणा वाटत नाही मला कधीच. चकुलीचा स्वभाव लहानपणापासूनच खूप रागीट आहे ग, चिडचिडी आहे, एक नंबरची रागीट आहे खूपच ती. आई मी समजते ह्या गोष्टीला की स्वभाव सहसा कोणाचा चेंज होत नसतो एवढ्या लवकर तरी, पण प्रत्येक गोष्टीमध्ये नोक झोक करायची काय गरज आहे? मला पण माहिती आहे ना, मी पण माझ्या आईकडे माझ्या माहेरामध्ये स्वयंपाक बनवायचे, कसा बनवतात काय नाही मला माहिती आहे ना. आई काय चुगली करायला माझ्या पाठीमागं माझी? वहिनी तुम्हाला तर बरंच दिसत नाही मी काही केलेलं, मी काही बोललेलं, मी काही घातलेलं. शकुले नीट बोलत जा, तुझी वहिनी आहे ती. नेहमी तुला सांगते मी, राग जरा तुझा कमी कर, तुझं लग्न होणार आहे. पोरीच्या जातीला एवढा राग बरा नसतो, दुसऱ्याच्या घरी नांदायला जावं लागतं, कोणी सहन नाही करत मग सासरवाडीमध्ये गेल्यानंतर. सासरवाडी माय फुट. कळते का तुला लग्नानंतर फुट कशी म्हणली होतीस ते सासरवाडीला? थांब राहुलला सांगून ना तुला पाहुण्यालाच बघायला होते आता, खूप झालं तुझं, कसंच चांगलं वागणं गेलीस. सांग बरं मला, सोनमने तुझे एका महिन्यामध्ये काय चुकीचं काय वाईट केलं ते तुझ्यासोबत? अगं गरीब घरची मुलगी आहे ती, तिला पण मान सन्मान आहे ना, तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे ती, या घरची सून आहे, तू तर किती प्रेमानं तिच्यासोबत राहायला पाहिजे. प्रेमानं राहायला पाहिजे म्हण. विचार बरं तुझ्या लाडाच्या सूनबाईला, ती पण माझ्यासोबत भांडण करते की नाही कोणत्या पण गोष्टीहून? राहू दे चकुले, 9 महिने तुला पोटामध्ये ठेवले, तुझा स्वभाव मला माहिती नाही का कशी आहेस ते तू? लग्न करून दिल्यानंतर तुझ्या सासरचे लोक तुला काही नाही बोलणार, आमची वागणूक निघते तुझ्या माईनं काय शिकवलं म्हणून. आणि वै ग तुला कोणत्या गोष्टीचा एवढा घमंड आणि गुरूर आहे जे रागानं निघतेस फन 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 करत नेहमी? 1000 वेळेस सांगायला तुझी वहिनी आहे ती, चांगलं राहा तिच्यासोबत, सोनमचा स्वभाव चांगला आहे, दुसऱ्या पोरीसारखी नाही सोनम. मला पण नंदा होत्या पण तुझ्यासारख्या अशा खजाळ नव्हत्या आग लावायच्या. कधी कधी मलाच पश्चाताप वाटते, तू म्हणजे पोरगी भसकी नव्हते. आई आज तू मला त्या अनोळख्या पोरीसाठी, त्या बाईसाठी तू मला भांडायलीस, जन्माचं काढायलीस माझ्या तू, माझी तुझी हो की नो म्हणून मी? हो चकोले मी काढला आज तुझं, कारण मी खूप दिवसापासून बघत आले सोनम सोबत एकही शब्द तू चांगला बोलत नाहीस. विचार कर, जन्मदाती तुझी मायच तुला चांगलं बोलत नाही, सासू तुला काय चांगलं बोलणार आहे ग? नांदतीस की नाही की नवऱ्याकडे तू? कुठं दुसऱ्या दिवशी पळून येतेस की नाक वाकड करायला, आमचं नाक कापून टाकायला? येई ना ती घरी, मरून जाईल तिकडे मी, इरीमध्ये जीव देईल. लय बोलणे आले का तुला? केस कापून हातात देईल बघ. कुत्री तोंडाला आलं ते बोलायली काही पण. थांब, तू संध्याकाळी मार खातीस की नाही बघ आता. लय जीव दे वाटायला का तुला इरीमध्ये जाऊन? एवढं आम्ही तुला हे करायलो का? एवढी ऐशो आरामाची जिंदगी कुणाला भेटते ग? नको नको त्या गोष्टी मागल्यास तू, आम्ही तुला कधीच नाही बोललो नाही. आज माझ्याच पोटावर उठलीस का तू? थांब तुझी चरबी काढते संध्याकाळी, तुला लय माझ्या यायला ना काही काही बोलायलीस. आज हे सगळ्या घरामध्ये असं वातावरण या बाईमुळे घडलंय. एवढी मी लहानाची मोठी झाली पण माझ्या आईने मला कधीच एकही शब्द असा उंचावर बोलला नाही. 1 महिना झाला नाही हिच्या लग्नाला, आग लावायचे काम करायली घरामध्ये, भावाला तोडून टाकलं, माईला तोडून टाकलं, मला सगळ्यांपासून तोडून टाकलं या बाईनं. बेटा सोनम, हिची एकही गोष्ट तू मनाला लावून घेऊ नकोस. काय माहिती या कुत्रीला काय झालं की उगं बोंबलायली, उगं भुकायली, चिडचिड काऊन करायली की मलाही कळना गेले. राहू द्या आई, उगं माझ्यासाठी ताईला शिवाय देऊ नका विनाकारण, आज ना उद्या त्या पण जातीलच की या घरातून.
सोनम, त्याच गोष्टीचं दुःख आहे ग की मी माझ्या मुलीला चांगली परवरिश देऊ शकले नाही. तिला पाहिजे ते दिलं मी आतापर्यंत, सगळ्याच वस्तू, सगळ्याच गोष्टी. पण तिला मी संस्कार देऊ शकले नाही. जे संस्कार तू तुझ्या घरून घेऊन आलीस ते संस्कार मी तिला देऊ शकले नाही बघ आज. खरंच बोलतात लोक, प्रत्येक गोष्ट आपण ही विकत घेऊ शकतो कारण त्या वस्तू असतात, पण संस्कार ही गोष्ट वस्तू नाही, तिला आपण विकत घेऊ शकत नाही. तसा माहोल आपण घरामध्ये बनवावा लागतो लहानपणापासून. सोनम, माझ्यामध्येच काहीतरी कमी राहिली ग. मी शिकवू नाही शकले बघ छकुलीला चांगलं काही. तिला मी शिक्षण शिकवलं कारण तिने एखाद्या जॉबला लागावं, तिने स्वतःच्या पायावर उभं टाकावं. आज माझ्याकडे एवढा पैसा, प्रॉपर्टी, सगळं काही आहे, मी त्याला काय करू? पण आज मी सगळ्यात गरीब आहे कारण मी माझ्या मुलीला, जी दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे, तिला मी संस्कार शिकवू शकले नाही. कारण संस्कार हे घरातल्या बोलण्याच्या वातावरणामधूनच निर्माण होतात. आई, मी चुकले ग, प्लीज मला माफ करशील? मी विसरले होते ग, वहिनी पण एक मुलगी आहेत ते. जसा मला राग येतो काही गोष्टी जर मला आवडल्या नाही तर साहजिकशी गोष्ट आहे, त्यांनी पण एक मुलगी आहे, त्यांना पण राग येतच असेल आपल्या वागण्याचा, बोलण्याचा. आई, मी विसरले होते, गरीब घरची पण मुलगी मुलगी असते, तिच्या पण काही आवडीनिवडी असतात, तिला पण राग येतो, तिला पण त्रास होतो, ती पण नाराज होते. छकुली, तू माझी माफी मागू नकोस, तुझ्या वहिनीची गुन्हेगार आहेस तू वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. तू तुझ्या वहिनीसोबत कधीच चांगला बिहेवियर केला नाही, मी नेहमी बघत येतच आहे ना. वहिनी, प्लीज मला माफ करा, मला माहिती आहे मी तुमच्यासोबत कधीच चांगला व्यवहार केला नाही, पण याच्यानंतर मी तुमच्यासोबत असं कधीच वागणार नाही, प्रॉमिस करते मी तुम्हाला आज. ताई, तुम्हाला तुमची चूक कळाली याच्यापेक्षा मोठा पश्चाताप कोणताच नसतो, मी तुम्हाला माफ केलं. पण हो, याच्यानंतर कोणत्याही मुलीला बोलण्याच्या पहिले 10 वेळेस विचार करावा. तिला पण आपल्या बोलण्याचा, वागण्याचा त्रास होतो, तिला पण भावना असतात. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, गरीब घरची मुलगी असली म्हणून काय झालं, आपण वाटेल ते नाही बोलू शकत तिला, कारण आपल्या बोलण्याला तिला उत्तर द्यायला तोंड असते. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा कोणत्या कोणत्या सुनासोबत नंदा अशा वागतात ते.